नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर आजची आपली रेसिपी आहे उपवास स्पेशल. तर उपवाससाठी तोंडी लावण्यासाठी आपण आज काकडीची कोशिंबीर किंवा याला काकडीचा भुर्कासुद्धा म्हणू शकतो आपण. उपवास असणारे आणि उपवास नसणारेसुद्धा सर्वजणच आवडीने अगदी खातील अशी रेसिपी एकदम करायला सोपी आहे आणि वेळ पण जास्त लागत नाही. खिचडी किंवा वरीचा भात ह्याच्याबरोबर आपण हे खाऊ शकतो कोशिंबीर. तर 2 काकड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. काकडी किसून घ्यायच्या अगोदर थोडीशी खाऊन बघायची, कारण काही काकड्या कडवट असण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे थोडीशी चाखून बघायची काकडी आणि अशी किसणीवर किसून घ्यायच्यात काकड्या. तुम्हाला 1 किंवा 2 जेवढी कोशिंबीर बनवायची जेवढ्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात तुम्ही काकड्या किसून घेऊ शकता किंवा एकदम बारीक अशी कट करून घेतल्या तरी चालतील. मी 1-2 काकड्या अशा किसून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्याच्यासाठी 2 हिरव्या मिरच्या लागणार आहे आणि 1 छोटी वाटी ताजं दही लागणार आहे. तर जास्त जर पाणी सुटलं किसताना तर थोडंसं पाणी काढून घ्यायचं आणि जो किस आहे तो काकडीचा एका छोट्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे, कारण नंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे, परत आणखी पाणी सुटतं याला, त्याच्यामुळं थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे मी. हे मिरचीसुद्धा अशी मधून अगोदर चीर द्यायची मिरचीला आणि एकदम छोटे छोटे असे बारीक कट करून घ्यायचे. तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घालू शकता. ही मिरची जास्त तिखट नाही आहे, मी 2 मिरच्या घालणार आहे ह्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने ही मिरची कापून घ्यायची आहे. तर ही कोशिंबीर एकदा तुम्ही करून बघा. खिचडीसुद्धा आणि वरईचा भात कशाबरोबरही आपण खाऊ शकतो. खूप छान लागते, सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर हा जो किस आहे काकडीचा तो मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि 1 छोटी वाटी दही घेतलेले. जास्त आंबट नाही घ्यायचं दही, फ्रेश दही घेतलेलं एकदम ताजं. आणि ह्याच्यामध्ये आता काकडीच्या किसमध्ये छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर उपवासासाठी कोथिंबीर जिरे वगैरे तुम्हाला चालत असतील तर ह्याच्यामध्ये घालू शकता किंवा ते स्किप केलं तरी चालेल. तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेले आणि जी मिरची आपण कट करून घेतली होती ती ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. थोडीशी परतून घ्यायची आणि वरून थोडेसे जिरे घातलेले. छान असा खमंग असा फोडणी आता ह्याच्यामध्ये कोशिंबीरमध्ये घालून घ्यायची. तुम्ही जिरे उपवासाला खात नसाल तर नाही घातले तरी चालेल, फक्त मिरची घातली तरी चालेल. आणि ही जो घातलेला आहे तडका आपण छान मिक्स करून घेऊ ह्याच्यामध्ये. स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली बारीक कट करून ते पण ह्याच्यामध्ये घालून घेते. छान मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही कोशिंबीर नक्की करून बघा. ही उपवासाची कोशिंबीर सर्वांना खूप आवडेल. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान मिक्स करून घेऊ आपण. आता कोथिंबीर टाकलेली मी ह्याच्यामध्ये. आणि मीठ आता सगळ्यात शेवटी आपण मीठ घालायचं. ज्यावेळेस आपण खायला घेणार कोशिंबीर त्यावेळेस मीठ घालायचं, म्हणजे जास्त पाणी वगैरे सुटत नाही कोशिंबीरला. चवीनुसार मीठ घालून घेते ह्याच्यामध्ये. परत एकदा छान आता मिक्स करून घेऊ आपण मीठ. या पद्धतीने तुम्ही हा भुर्का एकदा करून बघा, नक्कीच खूप आवडेल तुम्हाला. नुसते खिचडी किंवा वरईचा भात खायला नको वाटतं तर अशी कोशिंबीर जर तोंडी लावायला भेटली तर खूपच छान. 1 प्लेटऐवजी 2 प्लेट नक्कीच खाणार तुम्ही. वरईचा भात केलेला आहे मी आणि आता कोशिंबीर घेऊ आपण तोंडी लावण्यासाठी. या नवरात्रामध्ये ही कोशिंबीर करायला अजिबात विसरू नका. नक्की करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका. वरून आता हिरवी मिरचीचा बटाटा केलेला आहे तो घालायचा आणि मस्त आपली डिश तयार.